वासना सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. मागणी पण प्रकरणातला आहे. तुकाराम महाराज मागणी करतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या जवळ करतात, भगवंताच्या जवळ मागणी करतात आणि साधू पुरुषाच्या संगतीची मागणी करतात. असा अभंगातला विषय आहे बरं का. म्हणजे मागणारा कोण आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखा मोठा महात्मा आहे. ज्याच्याकडे मागितलं तो कोण आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी असलेला परमात्मा पंढरीनाथ आहे, ज्याला काहीही देणं अशक्य नाही असं तो देव, त्याच्याकडे महाराजांचं मागणं चाललेलं आहे. आणि मागणी कशाची आहे? तर साधू पुरुषाच्या संगतीसारख्या महत्वाच्या वस्तूची आहे. विचार करत असताना मागणारा कोण आहे, कोणाजवळ मागायला लागला आणि काय मागायला लागला, या तीन गोष्टी बघून मागणं चांगलं कवच ठरवता येतं बरं का. सामान्य मनुष्य मागतो, सामान्य मनुष्याच्या जवळ मागतो, अगदी सामान्य वस्तू मागतो, त्या मागण्याचा विचार करण्यासारखं काही नसतं. मागणाराही मोठा असावा, मोठ्याच्या जवळ मागितलेला असावं आणि मोठी मूल्यवान वस्तू मागितलेली असावी, तर त्या मागण्याला किंमत आहे. पाहायला लागलं तर मागणारे कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यांच्यासारखं मोठं कोणी एका देवाच्या पेक्षा मोठेपणा साधू पुरुषाच्याकडे असतो असं वर्णन आहे बरं का. संताचा मोठेपणा काय आहे? देवाच्या पेक्षा सुद्धा साधू पुरुष मोठे आहेत, हा संताचा मोठेपणा. म्हणून देवाधिदेव असलेले ब्रह्मा विष्णू महेश खरे, पण हे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा साधूचं दर्शन झाल्याबरोबर त्यांच्या पाया पडतात. पाया पडायला जातो म्हणे बरं का. ब्रह्मा घाली लोटांग साधू पुरुषाचं वर्णन करताना सांगतात की बाबा ब्रह्मदेव साधू पुरुषाच्या चरणाला साष्टांग नमस्कार करतो. ब्रह्मा घाली लोटांगण, आणि ब्रह्मदेवच लोटांगण घालतात असं समजायचं कारण नाही. त्या ब्रह्मदेवाचा बाप असलेला भगवान महाविष्णू, त्याला जरी संताचं दर्शन झालं तरी विष्णू वंदितो चरण, भगवान महाविष्णू सुद्धा साधू पुरुषाच्या चरणाला वंदन करतात. आता ब्रह्मा विष्णू साधू पुरुषाच्या चरणाला नमस्कार करतात म्हटल्यानंतर भगवान शंकर गप्प बसतील का हो? चरणीचे
शिवळपाणी नाचते कीर्तनी त्याची माथा कीर्तना तल्लीन नाचणारा सदर भक्त महात्मा असला तर त्याच्या पायाच्या धुळीला भगवान शिवळपाणी म्हणजे त्रिशूळ हातात धारण करणारे भगवान शंकर वंदी शिवळपाणी मस्तकावर धारण करतात असा विचार तुकाराम महाराजांनी सांगितला. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशासारख्या देवाने सुद्धा तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाला नमस्कार करावा ही संतांची योग्यता. मागणारा किती मोठा आहे त्याच्याकरता मी हे सगळं बोलायला लागलो बरं का. या अभंगातली मागणी करणारे तुकाराम महाराज ब्रह्मदेवानं पाया पडावं, महाविष्णूनं त्यांची सेवा करावी, भगवान शंकराने त्यांच्या सेवेमध्ये सदा सर्व काळ प्रवृत्त असावं अशा योग्यतेचे संत महात्मे मागायला लागले तर त्याला महत्व येतं बरं का. बघा तुम्ही संतांची सेवा करण्यामध्ये देवाची प्रवृत्ती आहे की नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा प्रसंग जर आपण पाहिला तर वैकुंठाला तुकाराम महाराजाला घेऊन जाय करता वैकुंठातलं विमान घेऊन देव स्वतः आला होता बरं का. बाकी कोणताही भक्त तर असला पुराणामध्ये इतिहासामध्ये तुम्ही कथा वाचा त्या कथेमध्ये आपल्याला पाहायला सापडतं एखादा पुण्यवान वैष्णव असला तर त्याला वैकुंठाला नेण्याकरता विमान येतं. एखादा पुण्यवान असा शिवभक्त असला तर त्याला कैलासाला नेण्याकरता विमान येतं. पण जे विमान येतं ते विमान घेऊन देव स्वतः येत नाही. वैकुंठातून विमान आलं तर विष्णूचे दूत येतात आणि कैलासातून विमान आलं तर त्याच्याकरता म्हणून शिवदूत येतात आणि त्याला घेऊन जातात बरं का. स्वतः देवाने यावं भक्ताला घेऊन जावं असं बाकीच्या भक्ताबद्दल होत नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजाला वैकुंठाला नेण्याकरता स्वतः पांडुरंगाला महाराज असला त्याला कीर्तनाला बोलवण्याकरता म्हणून गावातल्या लोकांनी गाडी पाठवली. ड्रायव्हर आला, गाडी घेऊन आला, महाराजाला म्हणायला लागला महाराज आमच्या आमच्या गावाला तुमचं कीर्तन आहे, चला आपल्याला जायचं आहे असं त्या ड्रायव्हरने जर सांगितलं तर महाराजाचा मोठेपणा की नाही. बस न जाण्यापेक्षा गावातल्या लोकांनी गाडी पाठवून महाराजाला बोलवायला सुरुवात केली. मोठेपणा की नाही बोला, त्या महाराजाचा मोठेपणा असतो. पण आलेला कोण असतो? गाडीचा मालक स्वतः येत नाही, गाडीचा ड्रायव्हर येतो तरी महाराजाला मोठेपणा वाटतो. पण ड्रायव्हरच्या ऐवजी स्वतः मालकच गाडी घेऊन आला, महाराजाचा मोठेपणा अजून वाढतो बरं का. त्याप्रमाणे बाकीच्या भक्ताला नेण्याकरता विष्णुदूत वैकुंठातून येतात, पण जगद्गुरु तुकाराम महाराजाला नेण्याकरता स्वतः महाविष्णू पांडुरंगराय वैकुंठातून त्यांना विमान घेऊन येतात. ते तुकाराम महाराजाचं मोठेपणा आहे. अजून पुढे चला बघा, एखादा ड्रायव्हर गाडी घेऊन येतो, आपल्याला चला म्हणतो कीर्तनाला, तुम्हाला निघायचं त्यावेळेला निघा म्हणतो की घाई करतो. आल्यावर आपल्याला सांगा बरं जरा, घाई करतो, चला चला म्हणतो, मला पुढे जायचं म्हणतो, दुसरा किराया म्हणतो, काहीतरी म्हणतो, आपल्याला घाई करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो बरं का. पण जगद्गुरु तुकाराम महाराजाला वैकुंठाला नेण्याकरता परमात्मा पंढरीनाथ कधी आला, किती दिवस राहिला आणि तुकाराम महाराजाला त्याने कसं वैकुंठाला नेलं याचं तर महाराजांच्या चरित्रामध्ये जे वर्णन आहे ते फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी परमात्म्याने विमान आणलं होतं. ते तुकाराम महाराजांच्या घरी देवाला आल्यानंतर देवाने सांगितलं मी विमान घेऊन आलो, आपल्याला वैकुंठाला जायचंय, देहासकट तुम्हाला वैकुंठाला नेण्याकरता म्हणून मी विमान घेऊन आलेलो आहे, आपण निघायचं त्या दिवशी निघा. कधी निघाले तुकाराम महाराज? फाल्गुन शुद्ध दशमीला विमान आलेलं, देव विमान घेऊन आलेला, देवाचा तुकाराम महाराजांच्या घरी मुक्काम झालेला आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम विजेच्या दिवशी तुकाराम महाराज आता जाऊत म्हणले. याचा अर्थ काय झाला? 7 दिवस देवाचा मुक्काम त्यांच्या घरी आहे. तुम्हाला निघायचं त्यावेळेला निघा म्हणावं, आपल्याला जायचं आहे, तुम्हाला विमान घेऊन आलो असं देवाने सांगितलं. 7 दिवस देव राहिला. 7 दिवस देवाने मोठा उत्सव तुकाराम महाराजांच्या करता केला आणि 7 दिवसाच्या नंतर ज्या दिवशी तुकाराम महाराजांनी देवाला आज आपण जाऊ आता वैकुंठाला असं सांगितलं, त्यावेळेला देवानं स्वतः तुकाराम महाराजांची पूजा केली. असं वर्णन निळोबारांनी केले की नाही बघा तुम्ही. जया पूजिले आदरे पांडुरंगे, आदरानं पांडुरंगाने तुकाराम महाराजांची पूजा केली. आपण जशी देवाची षोडशोपचार पूजा करतो, जगद्गुरु तुकाराम महाराजांची परमात्मा पंढरीनाथानं तशी षोडशोपचार पूजा केली. आपण जसा देवाला नमस्कार घालतो तसं तुकाराम महाराजाला देवाने साष्टांग नमस्कार घातला. आपण देवाला जशी प्रदक्षिणा करतो तशी तुकाराम महाराजाला देवाने साष्टांग नमस्कार घातल्याच्या नंतर घाली दंडवत पूजोनिया प्रदक्षिणा वगैरे केली आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर महाराजांना सांगितलं आता निघायचंय महाराज. महाराज हो म्हणाले. महाराज विमानापर्यंत आले, सगळ्या बाकीच्या लोकांना बोलवणं करायला आलेल्या आशीर्वाद दिला आणि विमानाच्याकडे आल्याच्या नंतर तुकाराम महाराजाला देवाने हाताला धरून तुकाराम महाराजाला विमानामध्ये बसवलं बरं का. जया पूजिले आदरे पांडुरंगे
विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. प्रयाण प्रसंगात तुकाराम महाराजांना विमानामध्ये बसवलं आणि हाताला धरून बसवलं. कारण तुकाराम महाराज स्वतः म्हणतात ना, हाती धरून या देवी लीला तुका, जेथे नाही लोका पराश्रम. हाताला धरून, बरं का, मोठ्या सन्मानानं हाताला धरून विमानामध्ये बसवलं म्हणजे सन्मानानं विमानामध्ये देवाने बसवलं. आणि विमानात बसवल्याच्या नंतर ड्रायव्हरचं काम करत ते विमान स्वतः हाकलत देवाने तुकाराम महाराजाला वैकुंठाला नेलं असेल आणि आपल्या वैकुंठ धामामध्ये कायम ठेवलं असेल, तर त्या तुकाराम महाराजाचा इतका मोठा कोण आहे मला सांगा. महत्व आहे बरं का. कोण मागतं? तुकाराम महाराज. ते किती मोठे आतापर्यंत आपण ज्याचा विचार केला, आता ज्याच्या जवळ मागायला लागले तो तरी कोणी सामान्य का? तुकाराम महाराज कोणाच्या जवळ मागायला लागले त्याचा विचार करा की अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी असलेल्या परमात्मा पांडुरंगाकडे मागणं चालू आहे बरं का. पांडुरंग राय म्हणजे कोण आहे सांगा ना मला. सामान्य नाही, हे बाकीचा देवतासारखं साधं दैवत नाही. जे या देवाचे दैवत देवाधिदेव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, वापर कुमादेवीवरो 25वा 24 मूर्ती वेगळा. असं पांडुरंगरायाचं वर्णन करत असताना तो सगळ्या देवाचा देव म्हणून सांगितलेला आहे. विठ्ठल मागणं चालू आहे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या जशा आहेत, तसं मागितलेली वस्तू कोणती तर संताची संगती, साधू पुरुषाची संगती सुद्धा मिळणारी नाही. सामान्यपणे कोणालाही सहज रीतीने संताची संगती मिळावी अशी वस्तू नाही. ती अत्यंत मूल्यवान असलेली, परम कल्याण करणारी, कोणत्याही जीवाला क्षणभर जरी संताची संगती घडली तरी त्याच्यातून त्याचं पूर्ण कल्याण व्हावं अशी असलेली साधू पुरुषाची संगती तुकाराम महाराज मागायला लागले. कसं मागावं कळालं पाहिजे, कोणाला मागावं हे कळालं पाहिजे, किती मागावं हे कळालं पाहिजे, कशा पद्धतीनं मागावं हे कळालं पाहिजे. काही कळत नाही माणसाला. काय मागावं अक्कल नसते, कसं मागावं, किती मागावं, कोणाला मागावं काही कळत नाही. आपल्याला पाहिजे असलेली वस्तू कोणाला मागावी. एक साधा नियम सांगतो, आपल्याला पाहिजे असलेली वस्तू ज्याच्या दुकानात मिळायची शक्यता त्यालाच मागावं. विठ्ठल साधू पुरुषाला जेव्हा मागणी करायची असते तेव्हा महाराज मागतात कोणाला याचा विचार करा. मागायचं झालं तर एक देवाला नाही तर संताला मागतात. तर का मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. महाराजांची मागणी बघा, मागणे ते तुझं मागो. मागायचं असेल तर देवाला नाही तर संताला मागायचं, दुसऱ्याला मागायचंच नाही. कारण दुसऱ्याच्या दुकानात तुकाराम महाराजाला जे पाहिजे ते मिळतच नाही. विठ्ठल देवाच्या संतांच्या दुकानात मिळत नाही आणि देवाच्या संतांच्या दुकानामध्ये मिळणारा जो परमार्थ आहे तो संसारी जीवाच्या दुकानामध्ये मिळत नाही. आपल्याला काय मागायचं याचा विचार करून मागायला गेलं पाहिजे बरं का. संसार मागायचा झाला, संसारी पुरुषाच्या जवळ मागा. आणि परमार्थ मागायचा झाला, ज्ञान मागायचंय, वैराग्य मागायचंय, भक्ती मागायची आहे, मोक्ष मागायचा आहे, या वस्तू मागायच्या असतील तर मग आपल्याला देवाकडे किंवा संताकडे जावं लागतं बरं का. ज्याच्याकडे जे मिळेल त्याला ते मागावं, ज्याच्याकडे जे मिळत नाही त्याच्याकडे मागण्यामध्ये अर्थ नसतो बरं का. एक उदाहरण सांगतो, जे ज्याच्याकडे मिळायची शक्यता त्याच्याकडेच मागितलं पाहिजे याच्याकरता उदाहरण सांगतो. एका गावामध्ये एक मंदिर होतं, लहानसं मंदिर होतं, मारुतीरायाचं मंदिर होतं. मारुतीरायाच्या मंदिरामध्ये पुजारी राहत होता आणि त्या पुजाऱ्याची मारुतीरायावर फार श्रद्धा होती, भक्ती होते. अखंड मारुतीरायाची सेवा करत राहायचा. सतत सेवा करण्याचा परिणाम असा झाला, लहान वयापासून देवाची सेवा करणं, मारुतीशिवाय त्याला दैवत दुसरं ठाऊक नाही. अनन्य भावानं मारुतीरायाची भक्ती करायचा. रोज भजन जे करायचं ते शनिवारचेच अभंग म्हणायचा. आज सोमवार आहे म्हणून सोमवारचा अभंग म्हणावा, आज गुरुवार आहे म्हणून गुरुवारचा अभंग म्हणावा असं नाही. शनिवारचेच अभंग रोज म्हणायचे, कारण मारुतीरायाचेच अभंग आहेत सगळे. ते मारुतीरायाचं भजन करणं, मारुतीरायाची पूजा करणं, मारुतीरायाचं ध्यान करणं, मारुतीरायाचं जप करणं, अशी बालवयापासून त्याची साधना सुरू झाल्यामुळं पुढं पुढं देव त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला बोलायला सुद्धा लागला. देव बोलायला लागला, याचा देवाच्या बरोबर वार्तालाप, रोज बसायचं, थोडंसं बोलायचं, देवाला जीव घालायचं, आपण जेवायचं, असा प्रकार चालू झाला. पुढे योगायोगाने काय झालं, याला तारुण्य आलं.
तारुण्याच्या अवस्थेमध्ये याला लग्नाची इच्छा झाली. आता मला विचारू नका मारुतीचा भक्त लग्नाची इच्छा कशी झाली विचारायचं नाही, झाली त्याला काय करू. मारुतीचा भक्त त्याला लग्नाची इच्छा झाली. आता लग्न करावं वाटल्यावर यानं काय करावं, गरीब बिचारा, राहायला घर नाही, रानात शेत नाही, नोकरी नाही, पैसा अडका मिळत नाही, यानं भिक्षा मागून आणल्यानंतर त्या भिक्षेचा नैवेद्य याला खाणं भिक्षेचंच होतं. अशा अवस्था असल्यामुळे हा विचार करायला लागला, आपल्याला लग्न करायची इच्छा झाली, काय करा. एकच विचार करता येतो, आपला भार सगळा मारुतीरायावर आहे. मारुतीरायाला विनंती करू माझं लग्न करून दे म्हणून मारुतीरायाच्या जवळ बोलत बसला. बोलता बोलता देवाला गोष्ट काढली. देवा एक मागायचं होतं म्हणे. काय माग की म्हणे, तुला मागायचं असेल ना माग, तू माझी सेवा करतोस म्हटल्यानंतर तुला मला दिलं पाहिजे असं म्हणून देवाने सांगितलं तुला मागायचं ते माग. मागायचं ते माग म्हणल्याबरोबर यानं सांगितलं देवा मला लग्न करायची इच्छा झाली आणि बायको मिळवून देता का. मारुतीरायाने थोबाडी दिली, सांगितलं गाडवा माझंच झालं नाही लग्न, तुझं कुठून करू, मलाच बायको मिळवता आली नाही, तुला कुठून आणून देऊ, मी बाईकडे बघत सुद्धा नाही, तुला कुठली बायको आणून देऊ रे बाबा. असं म्हणल्याच्या नंतर एकदम रडायलाच लागला किंवा रडू लागला. देवाला बोलायला लागला, देवा काही करा, माझं लग्न करून द्या, मला बायको मिळवून द्या. आता रडून रडून गोंधळ घातल्याच्या नंतर आपला भक्त आहे, काही झालं तरी वेडा जरी असला तरी आपलाच भक्त आहे, लग्नाची इच्छा झाली, आपण काहीतरी व्यवस्था करू असं मारुतीरायाने विचार केला. आणि मारुतीरायाने त्याला सांगितलं थांब रडू नको, तुझी व्यवस्था करतो. हा देवा व्यवस्था करा म्हण. व्यवस्था करा म्हणल्याबरोबर देवाला विचारलं काय व्यवस्था करता. देवाने सांगितलं लग्न करणं माझ्या हातातली गोष्ट नाही, मला बायको मिळवता आली नाही, पण आमचा मालक मोठा जबरदस्त म्हणजे. मारुतीरायाचा मालक कोण, थोडं बोला की माझ्याशी. मारुतीरायाचा मालक कोण, रामराय. रामराय माझा मालक असा आहे, त्या सीतेच्या स्वयंवरा करता शिवधनुष्याचा भंग करावा एवढा कठीण पण असताना तो पण जिंकून त्याला बायको मिळवता आली. म्हणजे किती अवघड गोष्ट असेल बायको मिळवलं तरी आमच्या मालकाला जमतंय म्हणजे. त्याच्यामुळे मी एक काम करतो, तुला एक पत्र लिहून देतो, आमच्या मालकाकडे जा, त्याला बायको मिळवणं जमतं, तो तुझं लग्न करून देईल असं म्हणून त्याने रामरायाच्या नावाने पत्र लिहिलं. मारुतीरायाने काय, आमचा अमुक अमुक नावाचा भक्त रोज माझी सेवा करतो, मी त्याला प्रसन्न आहे, त्याला लग्न करायची इच्छा झाली, मी लग्न करून देऊ शकत नाही कारण मलाच बायको मिळवता आली नाही तर त्याला कुठून मिळवून देऊ. अशा अवस्थेमध्ये देवांनी विचार केला आपल्याला कसल्याही अडचणीतून बायको मिळवून देता येते, म्हणून याला तुमच्याकडे पाठवतो, याचं लग्न करून द्या. यानं पत्र घेतलं, रामाच्या देवळात गेला, रामरायाला ते पत्र दिलं. रामरायाने पत्र पाहिलं, पत्र मारुतीच्या हातातला हस्ताक्षरातला हे पाहिल्याच्या नंतर आनंद झाला, थोडा हसूही आलं. मारुतीला याचं लग्न करून द्यायला लागले. हे ऐकल्याच्या नंतर देवाला थोडंसं हसू आलं. हसून देवाने सांगितलं मुक्काम कर, तुझं लग्न करून देतो, 4-8 दिवसात लग्न करून देतो. तो म्हणला देवा 4-8 दिवस नाही, आजच नाहीये म्हणला, मला आजच लग्न करून पाहिजे. देवाने सांगितलं काही अडचण नाही. एक भक्त आला, त्या भक्ताची मुलगी लग्नाची होती, त्याला मारुती देव रामचंद्र प्रभूने सांगितलं तुझी मुलगी याला देऊन टाक म्हणे. हा माझ्या मारुतीचा भक्त आहे, अनन्य भावानं सेवा करणार आहे, याला लग्न करायची इच्छा झालेली आहे, तुझी पोरगी याला देऊन टाक. आता रामाची आज्ञा झाल्याच्या नंतर कोण भक्त मोडील हो, त्याला मुलगी देऊन टाकली. लग्न झालं. आता लग्न झाल्याच्या नंतर पहिल्यांदा पाया कोणाच्या पडायचं असतं, कोणत्या देवाच्या पाया पडतात लग्न झाल्यावर. तुमचं झालं नाही का कोणाचं लग्न, थोडं बोला की. लग्न झाल्याच्या नंतर रामाच्या पाया पडायला गेला ते मारुतीच्या, बायकोला घेऊन कोणाच्या पाया पडायला जायचं मला ऐकू येत नाही हो, थोडं जोरात बोला की. मारुतीच्या. मग मारुतीच्या देवळात गेलं पाहिजे की नाही. लग्न कोणी केलं याचं, रामाने. सोडलं रामाला, गेला मारुतीच्या दर्शनाला. नियमच आहे. मारुतीरायाचं दर्शन घेतलं. मारुतीरायाने विचारलं झालं का रे लग्न. झालं म्हणले. कोणी करून दिलं, तुमच्या मालकाने करून दिलं. चांगली गोष्ट आहे. आता लग्न झाले, घरात राहा, निवांत राहा, बायको तू मिळून दोघं मिळून माझी सेवा करत जा, ती स्वयंपाक करत जाईल. आता तुला भिक्षा मागून आणायची काही गरज नाही, तुला घरातल्या घरामध्ये स्वयंपाक ताजा खायला मिळेल, तुलाही मिळेल मलाही मिळेल. मारुतीरायाने सांगितलं. हा सेवेला लागला. सेवेला लागल्याच्या नंतर गंमत काय झाली, हा होता वारकरी. आषाढीचे दिवस आले आणि आषाढीच्या दिवसामध्ये दरवर्षी माऊलीच्या सोहळ्याबरोबर येणारा हा माणूस, पण नवीन लग्न झालं, आषाढीच्या आधी 15-20 दिवस असं लग्न झालं. अशा अवस्थेमध्ये त्याला काही वारीला जाणं झालं नाही, पण मनाला मात्र इच्छा होती की वारी चुकायला लागली, चुकू नये. मग काय करा, सोहळ्याला जरी गेलो नाही तरी पंढरपूरला जायला काय अडचण आहे, दशमीला जावं, एकादशीला पंढरपूरला राहावं, पौर्णिमेपर्यंत आपण दरवर्षी राहत असलो तरी खेरापत घेऊन द्वादशीच्या दिवशी बायकोच्याकडे परत यावं.
असा विचार मनात आला आणि 2-4 दिवस अगोदर बायकोला सांगितलंय, बघ वारीचे दिवस आहेत, मला पंढरपूरला जावं लागेल. बायकोने सांगितलं जा की म्हणे, पण माझी एक विनंती आहे म्हणे. काय? मलाही घेऊन चला म्हणे. मलाही घेऊन चला वारीला, मला यायची इच्छा आहे. तो म्हणजे वारीत फार गर्दी असते बाई. ही बाई भेटलेली त्याला एवढी भोळी होती, तिला स्वतःचं नाव लक्षात राहत नव्हतं, नवऱ्याचं कुठं राहील. स्वतःचं नाव लक्षात नाही, नवऱ्याचं नाव लक्षात नाही, गावाचं नाव लक्षात नाही, कुठून आलात म्हणलं तर काही सांगता येत नाही, कुठं जायचं म्हणलं तर काही सांगता येत नाही. अशी येडगळ बाई त्याला, बरं का. रामाने त्याला गाठत दिलेली. अशा अवस्थेमध्ये बायको बरोबर संसार करताना ती म्हणाली मलाही घेऊन चला. आता पंढरपूरला मला घेऊन चला म्हटल्यानंतर यानं सांगितलं एवढी भोळी असतो, तिथं गर्दी असते, गर्दीमध्ये चुकामुक झाली तर काय करावं, तुला कुठं हुडकर बसू म्हणे. पण आम्ही काही नाही म्हणे, मला यायचंच आहे. आता बाईचा हट्ट म्हटल्याच्या नंतर काही करता येतं का? काही करता आलं नाही. त्याला घेऊन जायचं ठरवलं. बायकोला घेऊन पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर दशमीच्या दिवशी मुक्कामाला एका ठिकाणी थांबला. सकाळी एकादशीला उठल्यावर चंद्रभागेचं स्नान करायचं म्हणून निघाला. बायकोनं सांगितलं कुठं चालला? स्नानाला. कुठं? चंद्रभागेला. मलाही घेऊन चला म्हणले. मलाही घेऊन चला म्हणल्यावर त्यानं सांगितलं मी गर्दी आहे, चुकामुक झाली तर तुझी माझी कोणा भेट व्हायची पंचायत आहे, कशाला येतेस म्हणे, तुला तांब्यावर पाणी आणून देतो. ते म्हणजे नाही, मला चंद्रभागेच्या स्नानाला आज यायचं म्हणजे यायचं आहे. चंद्रभागेच्या स्नानाला जायचं ठरलं. बाईला त्याला सांगितलं बघ म्हणे, घट्ट हात धरून ठेव माझा हात सोडायचा नाही. गर्दीमध्ये चुकामुक झाली तर पुन्हा आपली भेट व्हायची पंचायत आहे, तुला काहीच विचारता येत नाही, हात घट्ट धरून ठेव, हात सोडू नको. हात सोडू नको म्हणजे त्याने सांगितलं काही सोडत नाही म्हणे. चला, आणि हात घट्ट धरून दोघ जण निघाले. चंद्रभागेला जाताना तिकडून एक दिंडी जोरात जी पळत आली म्हणतात. त्या दोघांच्या अंगावर दिंडी पडल्याच्या नंतर हा एकीकडं बायको एकीकडं होऊन गेली ताटातूड झाल्याच्या नंतर बायकोला शोधायला लागला. कुठं शोधा? बायकोला शोधायचं. आता एवढ्या गर्दीमध्ये माझी बायको माझा नवरा दोघे ओरडायला लागले, पण कोणाची गाठभेट होईना. अशा अवस्थेमध्ये काय झालं, रडत बायकोचा शोध घेताना एकदम रामरायाचं मंदिर आलं. रामरायाचं मंदिर आल्याबरोबर देवाजवळ गेला. देवाला रडत देवा माझी बायको हरवली हो, तुम्हीच दिली होती हो, तुम्हीच दिली, आता मला हुडकून द्यायचं काम सुद्धा तुम्हीच करा हो. अशी देवाला विनंती करताना तिथं मारुतीराय बसले होते. मारुतीरायने पाठीत बुक्की मारली. तिकडं बघ म्हणले गाढवा, त्याची हरवली त्याला हुडकता नाही, तुझी कुठून हुडकून दिली? त्याची हरवली त्यावेळेला कोण हुडकायला गेलं होतं? मीच हुडकायला गेलो होतो म्हणला. आता तुझी हरवली, मीच तुला हुडकून देतो. बायको मागायची झाली तर रामाला मागा, आणि बायको हरवली तर हुडकायचं झालं तर मारुतीला मागा. असा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. त्याचं कारण काय? ज्याच्याजवळ जे मिळतं त्याच्याजवळ ते मागावं. तसं संत महात्म्यांना जे पाहिजे आहे ते संसारी मनुष्याच्या दुकानामध्ये मिळत नाही. हिऱ्याच्या दुकानात जाऊन आपण चुरमुरे मागितले मिळतील का? आणि चुरमुऱ्याच्या दुकानात जाऊन हिरा मागितला मिळेल का? हिऱ्याचं दुकान असावं तसा संताचा व्यापार आहे, आणि संसारी जीवाचं दुकान कसं आहे? चुरमुऱ्याच्या दुकानासारखं. आपल्याकडे चुरमुऱ्यासारखे सामान्य विषय मिळणार, संताकडे गेल्याच्या नंतर हिऱ्या मोत्यासारखे मूल्यवान असलेले परमार्थातले पदार्थ मिळणार, अशी अवस्था आहे. म्हणून काय करावं? परमार्थातल्या वस्तू मागत असताना माणसाला सामान्य जीवाजवळ मागून उपयोग होत नाही. देव किंवा संताजवळ मागावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज कोणाला मागतात? मागितलं तर देवाला, नाहीतर संत महात्म्याला मागतात. जर देवाच्या बद्दलचं काही मागायचं असलं तर संताकडे मागतात, आणि संताच्या बद्दलचं काही मागायचं असलं तर तुकाराम महाराज देवाकडे मागतात. असा प्रकार आहे बरं का. बघा मी उदाहरण प्रमाणानुसार आपल्याला सांगतो. तुकाराम महाराज सारख्या साधू पुरुषाला देवाच्या बद्दलची नवविधा भक्ती मागायची ठरली तर कोणाला मागितली हो? नवविधा काय बोलिली जे
होती तेव्हा देवाजवळ न मागता संताजवळ मागितली. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलली जे भक्ती द्यावी माझे हाती संत जनी. नवविधा भक्ती संत जनांनी माझ्या हातात द्यावी असं महाराजांनी जे मागितलं संताला मागितली. काय मागितली? नवविधा भक्ती मागितली. नवविधा भक्ती कोणाच्या बद्दलची? देवाच्या बद्दलची भक्ती मागायची होती तेव्हा संताला मागितले. हा प्रकार झाला. दुसरा प्रकार काय? संताबद्दल जेव्हा मागायचं असतं तेव्हा महाराज देवाच्याकडे मागतात बरं का. आपण भजन कीर्तन झाल्याच्या नंतर शेवटी मागणीचा तुकाराम महाराजाचा अभंग म्हणतो. त्याच्यामध्ये काय मागितलं? मला संताच्या स्वाधीन कर असं महाराज मागायला लागले बरं का. पण कोणाला मागतात हो? कोणाला मागतात? मागणे ते एक तुझं आपल्याला पाहायचं होतं बरं का. महाराजांनी काय सांगितलं? मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. पांडुरंगा मागायचं होतंय तुझ्याजवळ, तुला द्यायचं झालं तर मी मागतो तेवढं मला दे. काय दे? या संताशी निरवी. निरवणं म्हणजे स्वाधीन करणं. मला संताच्या हवाली कर, संताच्या स्वाधीन कर असं तुकाराम महाराज मागतात बरं का. हे चिमज देये, मला एवढंच दे. आणि तुझे काही न मागो तुझं. तेव्हा याला सोडून दुसरं मी तुला मागतच नाही. मला द्यायचं झालं तर एकच दे, संताच्या मला स्वाधीन कर. त्याचं कारण असं आहे, मनुष्याला परमार्थ करायचा झाला तर आपल्या बुद्धीनं करता येत नाही. संताच्या स्वाधीन आपले जीवन करावं आणि संत म्हणते तसं वागावं, त्याच्यातच परमार्थ होतो. मागायचं झालं तर तुकाराम महाराज देवाला मागतात. हा विचार मला सांगायचा होता बरं का. देवाबद्दल मागायचं झालं की संताकडे मागतात, संताबद्दल मागायचं झालं की देवाकडे मागतात. तसा प्रस्तुत अभंगातला जर विचार पाहिला, महाराजाला संत संगती मागायची होती. मग संत संगती मागताना कोणाला मागायची? देवाला मागायची. म्हणून ज्याच्या चित्तात देव त्याची संगती मला घडावी. महाराज पहिल्या
देवाच्या जवळ मागायला गेले, देवा मला दे, काय दे, मी मागतो ते दे. बरं का, मागणाऱ्यामध्ये दोन प्रकार असतात ना. मागायला आलेला एखादा माणूस म्हणतो मायबाप काहीतरी द्यावं, तुमच्या मनाला येईल ते द्या म्हणतो. आणि दुसरा मागणारा कसा असतो, ते तुम्ही देताल ते घेणार नाही, मला हे पाहिजे, एवढं दिलं तरच घेतो म्हणतो. बरं का, तसं तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचा मागण्याचा प्रकार जर आपण पाहिला, देवाच्या दारात गेल्यानंतर देव देईल ते घ्यायची त्यांची तयारी नाही. देवा मला हे पाहिजे, हे देत असतात तर घेतो. काय पाहिजे, महाराजांनी सांगितलं, देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, ज्याच्या चित्तामध्ये देव राहतो अशा साधू पुरुषाची मला संगती पाहिजे, असं तुकाराम महाराजांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आता देव चित्तात राहतो, कोणाच्या राहतो कोणाच्या राहत नाही याचा विचार करायचा थोडा. देव सगळ्याच्या चित्तामध्ये राहतो, माझ्या तुमच्या सगळ्याच्या चित्तात देव आहे, अशा पद्धतीचं वर्णन शास्त्रामध्ये. ईश्वर सर्वभूतानां हृदये शरीरेण तिष्ठति, सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे. सर्वांच्या हृदय देशी म्यामका हे ऐसे बुद्धी स्फुरे जे अहर्निशे ते वस्तुगामी. भगवंताने सांगितलं, सर्वांच्या हृदयामध्ये मी कोणीतरी आहे अशी स्फुरण होत राहतं, अशी बुद्धी येत राहते. तो कोण आहे, देव म्हणतो मीच आहे. सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे. सर्वागटे राम सर्वांच्या घटामध्ये राम आहे. घट शब्दाचा अर्थ मडकं असा, बरं का. आणि आपल्या शरीराला मडकं म्हणतात. शास्त्राच्या दृष्टीने आपलं शरीर सुद्धा एक प्रकारचं मडकं आहे. मडक्यामध्ये एका समजा आपण नदीवर गेलो आणि गावच्या बायकांनी सगळ्या नदीमध्ये आपली आपली घागर बुडवून पाणी आणलं, तर प्रत्येक बाईच्या घागरीतलं पाणी वेगळं की त्याच नदीचं हो, त्याच नदीचं आहे, बरं का. तसं देहाचे मडके आपले सगळ्याचे वेगळे वेगळे जरी झाले तरी याच्यामध्ये भरलेलं जे चैतन्य आहे तो परमात्मा एकटाच आहे. विठ्ठल सांगतात, सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. आता सर्वांच्याच हृदयात जर परमात्मा आहे तर देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. आणि कोणाची संगती झाली, माझ्या हृदयात देव आहे, तुमच्या हृदयात देव आहे, आपल्या हृदयात देव असल्यामुळं ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती, म्हणजे सगळ्याची संगती झाली की हो. मग सगळ्याची संगती का देवाला मागावी लागते का, आपल्याला कोणाची संगती, सामान्य माणसाची संगती सहज मिळते. मग ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती तुकाराम महाराज जे मागतात त्याला ते अर्थ आहे, बरं का. काय आहे, आपल्याही हृदयात परमात्मा आहे, संताच्याही हृदयात परमात्मा आहे. पण आपल्या हृदयातला परमात्मा सामान्य रूपाचा आहे, संताच्या हृदयातला परमात्मा विशेष रूपाचा आहे. विठ्ठल सांगतात म्हणल्यानंतर आपल्या हृदयात परमात्मा आहे हे नक्की आहे, पण संताच्या हृदयात परमात्मा जो आहे तो विशेष रूपाचा आहे. बघा, मी आपल्याला उदाहरणानं सांगतो. मारुतीच्या हृदयात परमात्मा आहे, माझ्या हृदयात परमात्मा आहे, पण छाती फाडून तुमच्या हृदयातला परमात्मा दाखवा म्हणलं मला जमत नाही, मारुतीला जमतं. छाती
फाडून दाखवा म्हणलं तर आपल्याला दाखवता येतो का? दाखवता येत नाही. राहून आपल्याला दाखवता का आला नाही? आपल्या हृदयात सामान्य रूपाने मारुतीला मात्र तुमच्या हृदयातला परमात्मा दाखवा म्हणलं छाती फाडली की देव दाखवता येतो. त्याचं कारण त्यांच्या हृदयात विशेष रूपाने परमात्मा. बरं का? कृत, त्रेता, द्वापार आणि कली चारही युगात ज्या भक्ताच्या हृदयात परमात्मा विशेष रूपाने होता अशा भक्ताच्या याद्या आपल्याला संतांनी सांगितलेल्या आहेत. बरं का? उपमन्यू धुरू हे काय जाणते, उपमन्यू नारायण तुकाराम महाराज म्हणतात हे किती लहान कवळे लेकर होते बघा. उपमन्यू लहान लेकर. हे काय जाणते, हे काय जाणते लेकर होते. अगदी लहान लहान 5-5 वर्षाची मुलं. बरं का? उपमन्यू 5 वर्षाचा. बरं का? आणि एक उपमन्यू एक बाळ धाकुटे. संतांचे शब्द कसे बघा त्याच्याबद्दल. उपमन्यू धाकटा 5 वर्षाचा ध्रुव बाळ. ध्रुव म्हणजे ध्रुव बाळ. बरं का? उपमन्यू ध्रुव हे काय जाणते. प्रल्हादाच्या चित्ते नारायण. प्रल्हाद सुद्धा लहानच आहे. बरं का? हे उपमन्यू, ध्रुव आणि प्रल्हाद हे कृत युगातले भक्त आहेत आणि त्यांच्या चित्तामध्ये देव असल्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. रामाच्या अवतारामध्ये मारुतीरायाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. मारुतीरायाने छाती फाडून सीतामातेला दाखवल्याचं चरित्र आहे. बरं का? द्वापार युगाच्या काळामध्ये परमात्म्याचे चरण विशेष रूपाने कोणाच्या हृदयात राहतात तर राधेच्या हृदयामध्ये राहतात अशी कथा आहे. श्री राधिकायाः हृदयारविंदे पदारविंदम हि विराजते मे अद्योष्ण दुग्ध प्रतिपान तोंगर उच्छारकास्ते मयी प्रोच्छरंती. एक कथा आहे. बरं का? राधेच्या हृदयात देवाचे चरण राहतात याच्याकरता एक कथा आहे. काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला राधेचं फार प्रेम होतं. राधा सतत तोंडात नाव राहायचं. बरं का? आता देवाचं पुन्हा मोठं झाल्याच्या नंतर लग्न होऊन संसार सुरू झाला. एक बायको एका देवाला एक बायको एका अनेक बायका 16,108 बायका. एवढ्या बायका असताना त्या बाईच्या समोर कोणत्याही बाईच्या समोर बोलताना देवानं राधेचं नाव घ्यावं. चालतं का? चालतं का? आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या बाईवर प्रेम करून तिचं नाव आपल्या समोर घेतलेलं चालतं की चालत नाही सांगा मला. आणि बोला की तुम्ही बोलून काही उपयोग नाही. बायकाने सांगायला पाहिजे मला. ज्ञानेश्वर महाराजांनी नियम सांगितला पाहिजे. या उत्तम कुळीची या होती आणि गुण लावण्याथे या आणि किते नसहा ते सुतेजपणे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे वर्णन आहे का? बरं का? जी बाई उत्तम कुळात जन्माला आलेली आहे, ज्या बाईच्याकडे सद्गुण आणि लावण्य सगळं आहे, अशा बाईच्या जीवनामध्ये अशा बाईला आपल्या नवऱ्याच्या जीवनात दुसरी बाई आपल्यापेक्षा मोठेपणाला आलेली चालतच नाही म्हणे. विठ्ठल राधेचं नाव घ्यायचं प्रत्येक वेळेला चालूच ठेवलं होतं. बरं का? रुक्मिणी समोर राधेचं नाव, सत्यभामी समोर राधेचं नाव, कोणत्याही बायकोच्या समोर राधेचं नाव घेण्यानं काय झालं? या बायकाच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. आपला नवरा आपल्यावर प्रेम करायचं, आपलं नाव घ्यायचं सोडून त्या राधेचं नाव काय घेत असं प्रत्येक बाईला वाटायला लागलं. बरं का? मग पुढं काय झालं? एकदा पर्व काळाच्या निमित्तानं प्रभास क्षेत्राला हे सगळे लोक गेले. द्वारकेतले भगवान श्रीकृष्णाच्या बायका सहित सगळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला परिवार घेऊन गेले आणि गोकुळातले राधा वगैरे सगळ्या बायका वगैरे आलेल्या होत्या. बरं का? रस्त्यानं जाताना काय झालं? हे सगळे एकाच ठिकाणी जमा झालेले असल्यामुळं रथात बसून रुक्मिणी मातेबरोबर परमात्मा जात असताना समोरून राधा येताना दिसले. राधा दिसल्या बरोबर भगवान रथातून खाली उतरले. धावत धावत राधेजवळ गेले. राधेचा हात धरला. राधेला धरून एका झाडाखाली बसले. राधे बरोबर देवाचं बोलणं सुरू झालं. रुक्मिणी माता रथातच बसून आहे. चालेल का? चालत नाही. रुक्मिणी मातेला सहन झालं नाही. रुक्मिणी माता रथातून खाली उतरले. रागारागानं तरतर देवाजवळ गेले. देवाचा हात धरून देवाला विचारायला लागले, देवा चला की म्हणे, रथ उभा आहे, मी उभी आहे, कशा करता इथून बसला? देवाने सांगितलं, हा
रुक्मिणी ते सांगायचं राहिलं म्हणे, मी रोज जिचं नाव घेतो की नाही आमची राधा आहे म्हणे, या राधेची ओळख करून घे. राधेची ओळख करून दिली. आता राधेची ओळख करून दिल्याच्या नंतर या बाईच्या मनामध्ये अगोदरच राधेचा राग होता. माझा नवरा राधेवर प्रेम करतो म्हणून या रुक्मिणीला राधेचा मत्सर होता. अशा अवस्थेत आईतीच सापडली आज राधा. आता हिला त्रास द्यावा, हिचा घात करावा असं रुक्मिणी मातेच्या मनात आलं. रुक्मिणीने काय केलं, राधेला सांगितलं, इथं रस्त्यावर काय गप्पा मारत बसत म्हणे, आमच्या मुक्कामाला या. तिथं मुक्कामाला आपण निवांत दुपारच्या वेळेला गप्पा गोष्टी करत बसू म्हणे. निमंत्रण दिलं. राधेने निमंत्रण स्वीकारलं, कारण पुन्हा त्या निमित्तानं देवाच्या मुक्कामाला गेल्यावर देवाचं दर्शन भेट होईल असं वाटून राधा दुपारच्या वेळेला रुक्मिणी मातेच्या मुक्कामाच्या ठिकाणी आली. दोघींचं बोलणं चालू असताना रुक्मिणीच्या मनामध्ये राग असल्यामुळे राधेला त्रास द्यायचा म्हणून तिने काय केलं, उकळतं दूध बरं का सरसर सरसर उकळणारं दूध पिल्यामध्ये भरलं, राधेच्या समोर आणून ठेवलं. हिला काही कृष्णाच्या स्मरणामध्ये कळत नाही हे तिला माहिती होतं. हे उकळतं दूध पिईल आणि हिचं मरण होईल असं वाटून रुक्मिणी मातेने ते दूध दिलं. तिनं राधेच्या समोर ते दूध आल्याच्या बरोबर काही विचार केला नाही. पेल्यात भरलेलं ते दूध सुद्धा असं उकळल्यासारखं उडत होतं. तरी रुक्मिणी मातेनं दिलेलं ते दूध राधेनं काही विचार न करता कृष्ण 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 स्मरण करत गट 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 दूध पिऊन टाकलं. काही झालं नाही. रुक्मिणीला वाटायला लागलं, काय ही बाई आहे, लोखंडाचं शरीर आहे की काय हिचं, एवढं उकळतं दूध हिला पाजलं तर हुश्य नाही, बशी सुद्धा ते म्हणली नाही बाई मला, काय करावं असा विचार करून रुक्मिणी माता निवांत बसली. बरं का, संध्याकाळच्या वेळेला काय झालं, भगवान आले, भगवंताचं जेवण झालं, भगवान पलंगावर जाऊन पडले आणि रुक्मिणी मातेचं जेवण झाल्याच्या नंतर रुक्मिणी माता देवाजवळ आली. देवाचे पाय दाबावेत म्हणून देवाच्या पायाकडे पाहिलं. पायावर असे मोठमोठाले फोड आलेले दिसले. देवाला विचारलं, देवा हे काय आहे, काय पोळलं तुम्हाला? देवाने सांगितलं पोळलंय म्हणे. काय पोळलं? देवाने सांगितलं दूध पोळलं. कसं पोळलं? मी काय तुम्हाला चहा करायला सांगितलं नाही, कसं पोळून घेतलं म्हणे हे दूध कसं पोळलं म्हणल्यावर देवाने सांगितलं, एक सांग म्हणले, अच्छा राधा तुझ्याकडे दुपारी आली होती का? आली होती. मग राधेला तू गरम दूध उकळतं दूध पाजवलं का? पाजवलं म्हणे. पण राधेला गरम दूध पिण्यानं तुमच्या पायाला पडायचं कारण काय? देवानं सांगितलं, त्या राधेच्या हृदयात माझे पाय सदा सर्व काळ असतात आणि तिच्या हृदयात माझे पाय असल्यामुळं ते उकळतं दूध तिनं पिल्याबरोबर सगळं माझ्या पायावर पडलं, हे पोळाले म्हणे. विठ्ठल उपमन्यू, ध्रुव आणि प्रल्हाद, त्रेता युगाच्या काळामध्ये मारुतीराय आणि त्याच्यानंतर द्वापार युगाच्या काळामध्ये राधा यांच्या हृदयामध्ये देव राहतो. आणि कलियुगाचा काळ जर आपण पाहिला, असा विशेष रूपानं परमात्मा कोणाच्या हृदयात राहतो तर सावता महाराजाच्या हृदयात राहतो. कारण देवाची अशी कथा सांगतात, सावता महाराजाची अशी कथा सांगतात, नामदेवराय, ज्ञानेश्वर महाराज आणि परमात्मा असे कूर्मदासाला दर्शन देण्याकरता म्हणून निघालेले असताना मध्ये सावता महाराजाचं गावं लागलं, मुक्कामाचं गाव आलं. मग देवाने काय करावं, देवाने हळूच एक लहान रूप धारण केलं, धावत धावत सावता महाराजाजवळ गेले आणि सावता महाराजाला सांगितलं, बाबा एक माझ्यावर उपकार कर म्हणे, माझ्या मागे 2 चोर लागले आणि त्या चोरापासून माझा जीव वाचवायचा आहे, मला लपायला जागा दे. आता लपायला जागा दे म्हणलं, सावता महाराजांनी ओळखला हा देव आहे, याच्या पाठीमागे लागलेले कोणीतरी भक्त आहे, पण याला चोरापासून लपायचं अशी भाषा आहे, काय करावं, याला लपवलं पाहिजे. कुठं लपवा? बाबा मला पोटात घ्या म्हणे. पोटात घ्या असं देवाने सांगितल्याबरोबर सावता महाराज मळ्यात काम करीत होते, हातात विळा होता, विळ्यानं आपलं पोट फाडलं, देवाला पोटात धरलं. पोटामध्ये धरून बसलेले असताना तिकडून ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आले आणि सावता महाराजाला विचारत होते, इकडून आता कोणीतरी गेलं का? आम्ही त्याच्या मागं आलोत म्हणे. सावता महाराजांनी सांगितलं कोणी गेलं नाही, कारण देवानं सांगितलं होतं काही सांगू नको म्हणून. पण गंमत काय झाली, देव पोटात गेला, सावता महाराजांनी वरून असं बोंगडं धरून हात दाबून धरलेला होता, पण देवाच्या पितांबराचा सोगा बाहेर आला होता. तेवढा धरून ओढून काढून नामदेवरायाने सांगितलं, चोर आहे. इथे लोक कसं काय म्हणतात, म्हणजे चोर देवाला जे देवानी म्हणून घेतलं होतं ते नामदेवरायांनी खरं केलं. मला सांगायचं काय, सावता महाराजासारखा महात्मा आपल्या हृदयामध्ये विशेष रूपानं परमात्म्याला धरतो, ही कलियुगातली गोष्ट आहे. अशा सगळ्या युगामध्ये देवाला चित्तामध्ये विशेष रूपानं धारण करणारे संत असतात आणि त्या साधू पुरुषाचीच मला संगती पाहिजे असं महाराजांचं इथलं पहिल्या चरणातलं म्हणणं आहे. देव बसे चित्ते त्याची घडावी संगती. आता देव चित्तात विशेष रूपानं कोणाच्या राहतो, उदाहरण झाले. काय कारणानं देव राहतो याचा जर विचार केला तर सगळ्या जगात देव दिसला की हृदयात देव येऊन राहतो आणि अखंड नामस्मरण केलं की हृदयात देव येऊन राहतो. विठ्ठल
सर्वत्र परमात्मा दिसला पाहिजे बर का. ऐसा ज्याचा देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुकाराम मला सांगतात. ज्याला असा अनुभव प्राप्त झाला कसा, विश्वदेव सत्यत्वे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सगळे जग देव आहे हे ज्याला कळालं, असा ज्याला अनुभव आला. देवतया जवळी असे, त्याच्या जवळ देव विशेष रूपाने राहतो असं वर्णन आहे बरं का. म्हणजे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर सगळ्या जगामध्ये देव दिसला पाहिजे, मग हृदयामध्ये देव राहायला लागतो बरं का. आणि भक्ती शास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला, अखंड नामस्मरण केलं पाहिजे तर परमात्मा जवळ येऊन राहतो बर का. वसे तेथे देव सदा चालू आहे. त्याच्याजवळ सदा सर्व काळ देव राहतो असं वर्णन महाराजांनी केलेलं आहे. अखंड नामस्मरण करा, सगळ्या जगामध्ये देव पाहायला शिका. तुमच्या हृदयामध्ये देव येऊन राहतो आणि विशेष रूपाने असा देव ज्याच्या चित्तामध्ये राहतो. महाराज म्हणतात त्याची घडावी संगती, त्या महात्म्याची मला संगती पाहिजे आणि हीच माझ्या मनातली आवड, हीच माझ्या मनातली वासना देवा तुम्ही पूर्ण करा.
पूर्वावी वासना जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या अभंगातून साधू पुरुषाची संगती देवाच्या जवळ मागतात. संताच्या संगतीत एवढं काय पडलं असं कोणाला वाटलं तर त्याचा थोडासा विचार आपल्याला करावा लागतो बरं का. दोन प्रकारच्या संगतीचा विचार, संत संगती, दुष्ट संगती. आपण गुरुजनाची संगती केली की आपलं वाटोळ होणार आणि संताची संगती केली की चांगलं होणार बरं का. दोन्ही संगतीचेच परिणाम आहेत बरं का. पतन उद्धार आपला अधःपतन होणे संघाचाच परिणाम आहे, उद्धार होणं सुद्धा संघाचाच महिमा आहे म्हणे बरं का. मग काय करा, त्याजावी अधमा, ज्या अधमाच्या संगतीने आपलं अधःपतन होणार आहे त्याची संगती सोडून द्या आणि संत सेवी साधू पुरुषाची संगती मात्र सेवन करा. दुर्जनाच्या संगतीत वाटोळ आणि सज्जनाच्या संगतीत परम कल्याण ठरलेलं असल्यामुळे संतांची संगती माणसाने केली पाहिजे, हा तुकाराम महाराजांचा आग्रह आहे बरं का. माणसाला असं वाटतं की बाबा संतांची संगती झाली तरी संगतीच आहे ना, मग संगतीनं जर वाटोळ होणार असेल तर संतांच्या संगतीने वाटोळ व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट माणसं असं विचारतात आपल्याला, संतांच्या संगतीनं दुर्जन सज्जन होतो म्हणता की नाही. दुर्जन माणूस संतांच्या संगतीत गेला सज्जन होऊन जातो असं सांगितलं जातं. मग लोकांचं असं म्हणणं आहे, ज्या वेळेला दुर्जन मनुष्य सज्जनाच्या संगतीत जातो
त्यावेळेला दुर्जनाला जशी सज्जनाची संगती घडते तशी सज्जनाला दुर्जनाची संगती घडतच की नाही. दोन हात एकमेकाच्या जवळ आले, डाव्या हाताला उजव्या हाताचा संघ घडला तसा उजव्या हाताने डाव्या हाताचा संघ आहेच की आहेच आहे ना. मग सज्जनाच्या संगतीत दुर्जन गेल्यानंतर त्या दुर्जनाला जर सज्जनाची संगती घडत असेल तर सज्जनाला दुर्जनाची संगती घडली की मग दुर्जन सज्जनाच्या संगतीने सुधरून जर गेला तर संत महात्मा दुर्जनाच्या संगतीने बिघडून जाईल ना, असं लोकांचं म्हणणं आहे. पण वसिष्ठ मुनींनी योग वासिष्ठ ग्रंथामध्ये त्याचं उत्तर फार सुंदर दिलेलं आहे बरं का. सत्संगात भवती साधुता खलानाम साधूनाम नहि खल संगमात खलत्वम आमोदम कुसुम भवम मृदेव धत्ते मृदगंधम नाही कुसुमानि धारयन्ते. त्यांनी उदाहरण आपल्याला सांगितलं, एखादं मोगऱ्यासारखं सुगंधी फूल वेलीवरून गळून पडलं, मातीमध्ये फुल पडलं तर फुल आणि माती दोघालाही एकमेकाची संगती घडली तरी फुलाचाच वास मातीला लागतो, मातीचा वास फुलाला लागत नाही. कस्तुरी मातीमध्ये जर पडली तर मातीला सुद्धा कस्तुरीचा वास लागतो, पण मातीचा वास कस्तुरीला लागत नाही. कस्तुरीच्या ठिकाणी संत महात्मे, मातीच्या ठिकाणी दुर्जन आहे. मग दुर्जनाला म्हणजे मातीचा वास जसा कस्तुरीला लागत नाही तसा दुष्टाचा दुष्टगुण संताला लागत नाही. संताच्या सद्गुणानं दुर्जनाचा उद्धार होतो. म्हणून हे संताची संगती, देव ज्याच्या चित्तात राहतो त्याची संगती मला द्या. आईसे आवडते मला देवा पूर्वावी वासना, देवा ही माझ्या मनातली आवड आहे, ही वासना तुम्ही पूर्ण करा. अशी प्रार्थना केल्यावर देवाला थोडी थट्टा करावी वाटली तुकाराम महाराजांची. म्हणून देवानं सांगितलं तुम्हाला संत संगती पाहिजे ना, हो तुम्हाला देतो म्हणजे संताची संगती. एकदा डोळ्याला तुम्हाला धरून संत दाखवला तरी का भागत की नाही, संताची संगतीच आहे. डोळा देखील सज्जन निवारीला भागशीण, डोळ्याला संत महात्म्याचं दर्शन झालं तरी संगती झाली. महाराज म्हणतात तसं नाही, मला डोळ्याला संत बघून चालत नाही, मला संताची संगती जवळून पाहिजे, अंगाला अंग घासलं पाहिजे आणि संताच्या त्या एवढ्या जवळच्या संगतीमध्ये कधी तूट नको. महाराज तिसऱ्या चरणातून संतांची संगती मला जी पाहिजे ते दुरून संत महात्मे दिसून चालत नाही, जवळून संतांची संगती पाहिजे, त्यांची भेट पाहिजे. पण भेट झाल्याच्या नंतर नहो अंग संग तुटे, त्यांचा अंगसंग झाला पाहिजे आणि त्या अंगसंगामध्ये तूट नको. म्हणजे जवळून संतांची संगती पाहिजे, अखंड संतांची संगती पाहिजे. अखंड दया तुझी प्रीती
मज देत याची संगती मग मी कमळापती तुझ बाण आणि कंटाळा पडो निराहिल तये ठाई युगाची संताची पायी न मागे न करे काही तुझे आनगा विठोबा. अशा पद्धतीने जवळून आणि अखंड संताची संगती पाहिजे असं तुकाराम महाराजांनी देवाला जेव्हा मागितलं, देव म्हणलं एवढं काय त्या संताच्या संगतीत पडलं. महाराजांनी उत्तर दिलं, संताच्या संगतीतलं जगणं भलं आहे आणि तेच माझ्या वाट्याला यावं शेवटच्या चरणात.
शेवटी सांगता देवा जवळून आणि दीर्घकाळ संतांची संगती मागायचं कारण एवढंच आहे, संतांच्या संगतीतलं जगणं भलं आहे, संतांच्या संगतीत कल्याण आहे, जीवनाचं भलं व्हावं याच्याकरता संतांची संगती उपयोगी पडते. म्हणून अखंड आणि जवळून मला संतांची संगती दे, हीच माझ्या मनातली आवड वासना देवा पूर्ण करा. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना, असं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून साधू पुरुषाच्या संगतीचं मागणं करतात. या ठिकाणी चालू असलेला हा सप्ताह, या ठिकाणी ज्या महात्म्याची संजीवन समाधी आहे, कैलासवासी सद्गुरु ते गाडेप्पा स्वामी त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 150 वर्षाच्या पूर्वी संजीवन समाधी घेऊन या गावामध्ये बसलेला महात्मा आणि त्यांच्या या गावामध्ये गावात राहणाऱ्या लोकांना ते संजीवन समाधीस्थ असल्यामुळे त्यांचा सहवास कायम आहे. अशा पद्धतीचा साधूचा सहवास आपल्याला लाभल्याच्या नंतर त्या संतांच्या संगतीचा लाभ करून घेणं आपलं काम आहे. साधूची सेवा करावी आणि त्यांच्यापासून होणारा लाभ प्राप्त करून घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करून घेऊन मनुष्य देहाला आल्याचं सार्थक साधावं.